नमस्कार मित्रांनो, या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता कथेला सुरुवात करू। माझं नाव कुणाल आहे। मी 26 वर्षाचा आहे आणि एका खेडेगावात राहतो। माझं 12वी पर्यंत शिक्षण झालं आहे, पण घरची परिस्थिती खूप गरिबीची असल्यामुळे मला पुढे शिक्षण घेता आलं नाही। 12वी झाल्यानंतर मी अशीच वेळ मिळेल ती शेतातील किंवा शहरातील कोणतंही काम करू लागलो। माझ्या एका मित्राच्या ओळखीतून मला एका किराणा दुकानात काम मिळालं, पण ते किराणा दुकान शहराच्या ठिकाणी होतं आणि माझ्या घरापासून साधारण 11 ते 12 किलोमीटर अंतरावर होतं। मी दररोज सकाळी 9 वाजता कामावर जात असे आणि संध्याकाळी 6 वाजता घरी परतत असे। मी ज्या मालकाकडे काम करत होतो तो मालक खूप प्रामाणिक आणि चांगल्या स्वभावाचा होता। तो मला वेळेवर पगार द्यायचा, जास्त काम सांगत नसे आणि नेहमी माझ्याशी अगदी आपुलकीने वागायचा। एकदा मी आणि मालक दोघी दुकानात बसून काम करत होतो। आलेल्या ग्राहकांना सामान देत होतो। त्या दिवशी थोडेसे ग्राहक कमी होते, त्यामुळे दुकानात शांत वातावरण होतं। अचानक मालकाच्या छातीत दुखायला लागलं आणि ते चेहऱ्यावर हात ठेवून बसले। मी गोंधळून गेलो, काय होतं हे काहीच कळेना। मग मी शेजारी पाजारी काम करणाऱ्या लोकांना बोलावून आणलं आणि आम्ही सर्वांनी मिळून मालकांना हॉस्पिटलमध्ये नेलं। डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा कळलं की त्यांना हार्ट अटॅक आला होता। डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना ब्लॉकेज झाला आहे आणि त्वरित सर्जरी करणं गरजेचं आहे। मी मालकीनबाईला फोन केला आणि सर्व घटना त्यांना सांगितली। हे ऐकताच मालकीनबाई खूप घाबरल्या, टेन्शनमध्ये आल्या आणि रडायला लागल्या। त्या लगेचच हॉस्पिटलमध्ये आल्या, डॉक्टरांशी बोलल्या आणि सर्जरीसाठी होकार दिला आणि त्यांनी त्यांच्या मुलीला सुद्धा फोन करून बोलावलं। मला आधी माहीतच नव्हतं की मालकांची मुलगी आहे, कारण ती शहराबाहेर शिकायला होती। तिचं शिक्षण जवळपास पूर्ण झालं होतं आणि ती काही दिवसात गावी परतणार होती, पण या घटनेमुळे तिला तातडीने घरी यावं लागलं। डॉक्टरांनी सर्जरी केली आणि सुदैवानं मालकांची प्रकृती हळूहळू सुधारू लागली। पण आता दुकानात काम करण्याची जबाबदारी पूर्णपणे माझ्यावर आली होती, कारण मालकांना काही दिवस नाही तर काही महिने आराम करणं गरजेचं होतं। मी रोज दुकान सांभाळत होतो आणि त्यांच्यासाठी लागणारी औषधं आठवड्याच्या बाजारातून किंवा दुसऱ्या दुकानातून सामान आणून घरी पोहोचवत होतो। असंच एकदा मी त्यांच्या दुकानातील किराणा घेऊन त्यांच्या घरी गेलो। मी दाराची बेल वाजवली, दरवाजा उघडला गेला आणि माझ्या डोळ्यासमोर एक सुंदर तरुणी उभी होती। ती साधारण माझ्याच वयाची असावी। मी तिला पाहतच राहिलो, कारण ती इतकी सुंदर होती की तिचं सौंदर्य शब्दात मांडणं खरंच कठीण होतं। तिच्या गुलाबी चेहरा, काळेभोर लांब सडक केस, टपोर डोळे आणि अंगावर घातलेला पंजाबी ड्रेस, सगळं काही इतकं आकर्षक होतं मी क्षणभर श्वास घेणं विसरलो। ती दिसत होती जणू एखाद्या चित्रातून बाहेर आलेली परीच। खरं सांगायचं तर मी थक्क झालो होतो, कारण मला माहिती होतं की मालकांची मुलगी घरी आली आहे, पण तिला मी याआधी कधीच पाहिलं नव्हतं। त्या क्षणी माझं हृदय जरा वेगळ्याच तालावर धडधडू लागलं आणि मला जाणवलं की आयुष्य माझ्यासमोर एखादं नवं वळण घेऊन उभं आहे। आज तिला मी पहिल्यांदा पाहत होतो आणि त्या क्षणाचे सौंदर्य मी कधीही विसरू शकणार नाही। ती माझ्याकडे पाहून गोड असली आणि मला आत यायला सांगितलं। तिच्या त्या हसण्यात एक वेगळंच आपलेपण होतं, जणू पहिल्याच भेटीत तिने आपल्या मनाला स्पर्श केला। मी थोडासा संकोचित म्हणालो, मी तुमच्या दुकानावर काम करतो। त्यावर ती हसतच म्हणाली, मला माहिती आहे। तिनं माझ्या हातातील बाजारच्या पिशव्या सहज घेतल्या आणि मला बसायला सांगितलं। तिच्या त्या गोड वागण्यानं माझ्या मनात एक वेगळंच नवं उभं राहिलं। तिने आईला सांगितलं की मी आलो आहे, म्हणून मी मालकीनबाई बाहेर आल्या आणि मला म्हणाल्या, थोडा वेळ थांब, मी चहा करते। मी आदराने म्हणालो, बाईसाहेब, दुकान बंद करून आलो आहे, लवकरच दुकान चालू करायला हो। त्यावर त्या शांतपणे हसून म्हणाल्या, 5-10 मिनटं उशीर झाला तरी काही फरक पडत नाही, पण चहा घेऊनच जा। तुझ्यामुळेच आम्हाला खूप आधार मिळाला आहे। जर तू यावेळेस दुकानात नसतास तर आणि मालकाकडे लक्ष दिलं नसतं तर आज काहीतरी विचित्र घडलं असतं। त्यांच्या त्या शब्दांनी माझ्या डोळ्यात पाणी तरळलं, कारण त्यांच्या आवाजात कृतज्ञता आणि प्रेम होतं। मालकांची मुलगी ही तिथेच होती। ती माझ्याकडे कौतुकाने पाहत होती, जणू तिच्या डोळ्यात माझ्यासाठी आदर आणि आपुलकी झळकत होती। त्यामुळे माझी छाती अभिमानाने फुलून आली, जणू मी काहीतरी मोठं काम केलंय असं मला वाटू लागलं। काही वेळाने त्या दोघीही घरात गेल्या आणि थोड्याच वेळात मालकाची मुलगी तिच्या नाजूक आणि कोमल हातात माझ्यासाठी चहा घेऊन आली। मी तो कप घेतला आणि चहा पिऊ लागलो, पण माझं लक्ष त्या चहापेक्षा तिच्याकडे अधिक होतं। ती माझ्यासमोर उभी राहून गोड स्वरात म्हणाली, थँक्यू, तुम्ही माझ्या पप्पांची काळजी घेतल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे। तिच्या त्या गोड आवाजात माझं मन भारावून गेलं। मी म्हणालो, त्यात थकल्यासारखं म्हणण्यासारखं काय आहे, ते तर माझं कर्तव्यच होतं। चहा पिऊन झाल्यानंतर मी तिच्या वडिलांच्या खोलीत गेलो, त्यांच्या तब्येतीची चौकशी केली। ते आता बाहेर बरे होत होते, पण डॉक्टरांनी जास्त प्रवास करायला नको असं सांगितलं होतं। मी त्यांना आश्वस्त करत म्हणालो, तुम्ही अजिबात दुकानाची काळजी करू नका, मी व्यवस्थित हँडल करीन। आलेला सगळा उतरवून घेतला आणि रोजच्या हिशोबही तुम्हाला सांगतोय। असेच 5-6 दिवस गेले आणि मग एके दिवशी मी दुकानात होतो। दुपारचा वेळ होता, दुकानात जास्त ग्राहक नव्हते। मी मालाची आवरावर करत होतो, तेवढ्यात दारावरची
घंटी वाजली. मी वर पाहिलं तर दारावर मालकांची मुलगी उभी होती. ती हळूच हसत आली आणि माझ्या नजरा आणि तिच्या चेहऱ्यावर स्थिरावल्या. मी एक क्षणभर तिथेच तबकलो, जणू वेळच थांबून गेला होता. ती माझ्याकडे येऊन अगदी माझ्या शेजारी असलेल्या स्टूलवर बसली. मी चकित होऊन विचारलं, तुम्ही हलकंसं खडखडून हसली. तिच्या हसण्यात एवढं निरागस गोडवे होते की माझं हृदय धडधडायला लागलं. ती म्हणाली, मला आईबाबांनी तुमच्यासोबत काम करायला पाठवलं आहे. माझं शिक्षण पूर्ण झालं आहे, पण घरी बसून मी काय करणार, म्हणून मीच बाबांना आणि मायबापांना म्हटलं की मी दुकानावर जाऊन मदत करते. मी तिच्याकडे पाहतच राहिलो. तिचे डोळे मोठे, काळसर, निळसर आणि त्यात सतत चमकणाऱ्या 2 ताऱ्यांसारखी. ती पुढे म्हणाली, तुमचं नाव कुणाल आहे ना? कारण आईबाबा तुम्हाला नेहमी कुणाल म्हणूनच हाक मारतात. हे ऐकलं आहे. मी हलक्या हसत मान हलवली आणि म्हणालो, हो. ती घरातल्या घरात गोड हसली. तिच्या चेहऱ्यावर आलेलं हास्य इतकं मोहक होतं की मला नजर हटवणं अशक्य झालं. मग ती हळू आवाजात म्हणाली, माझं नाव कांचन आहे. ते नाव जणू माझ्या कानात घंटानाद सारखं घुमलं. मी थोडं थांबून तिच्याकडे एकटक पाहिलं आणि मनापासून म्हणालो, खूप सुंदर नाव आहे. हे ऐकून ती थोडी लाजली. तिच्या गुलाबी गालावर खळी पडली आणि त्या खळीनं माझं मन अक्षरशः जखडलं. त्या क्षणी माझ्या हृदयात एक वेगळेच वादळ उठलं. खरं सांगायचं तर त्या क्षणापासून मी तिच्या प्रेमात पडलो होतो. ती दिसायला सुंदर तर होतीच, पण तिचं बोलणं, तिच्या हसू, तिच्या निरागस चेहरा हे सगळं माझ्या मनात खोलवर उतरू लागलं. माझ्या डोळ्यासमोर फक्त तिचा चेहरा तरळू लागला. ती दुकानात काम शिकायला लागली. तिला जास्त काही माहिती नव्हतं, म्हणून मी सामान हळूहळू तिला शिकवू लागलो. पैसे कसे मोजायचे, ग्राहकांशी कसं बोलायचं, सामानाचे पॅकिंग कसं करायचं, हे सगळं तिला समजावून सांगताना माझं लक्ष कामापेक्षा तिच्या डोळ्यात हरवण्यात जास्त असे. ती शिकताना मन लावून शिकायची, ऐकायची, पण मध्येच तिची नजर माझ्याकडे वळायची आणि आमच्या नजरा एकमेकींत अडकून जायच्या. एकदा तर असं झालं की मी तिला सुट्टे पैसे मोजून दाखवत होतो. तिचे बोटं नकळत माझ्या बोटांना स्पर्शून गेले. माझ्या अंगावर शहारा आला. तिच्या चेहऱ्यावर हलकीशी लाज उमटली आणि ती पटकन दुसरीकडे बघू लागली. पण त्या एका क्षणाचा स्पर्श माझ्या मनात खोलवर कोरला गेला. दुकानाचे वातावरण तिच्या येण्यामुळे बदलून गेलं होतं. आधी ते फक्त कामाचे ठिकाण होतं, आता ते माझ्यासाठी दररोजचा उत्सव झालं होतं. तिच्या येण्याने माझ्या आयुष्यात रंग भरले होते. सकाळी दुकान उघडताना मनात उत्साह असायचा, आज पुन्हा ती येणार, पुन्हा तिचं हास्य पाहायला मिळणार आहे, पुन्हा तिच्या जवळ बसून बोलता येणार आहे. ग्राहकांशी बोलताना ती हलकसं माझ्याकडे पाहायची, मी तिच्याकडे पाहायचो. मग आमची नजर व्हायची. त्या नजरेतून शब्दांशिवाय कितीतरी गोष्टी बोलल्या जायच्या. कधी ती नकळत हसायची, तर कधी मी तिला हसून उत्तर द्यायचो. जणू आमचं एक गुप्त जग होतं जे फक्त नजरेतूनच उलगडत होतं. हळूहळू तिच्या प्रत्येक हालचालीची, तिच्या हसणं, तिचं बोलणं या सगळ्यांनी माझं मन जखडलं. माझ्या थकलेल्या दिवसांमध्ये तिच्या एका हास्यानं सगळं विसरायला भाग पाडलं. तिच्या येण्यानं माझ्या कामात खूप मदत झाली आणि दुकानात वातावरण जणू एका वेगळ्याच रंगाने न्हाल्यासारखं झालं. आणि आधी दुकान फक्त व्यवहाराचे ठिकाण होतं, पण आता ते माझ्यासाठी रोजचा उत्सव बनलं होतं. सकाळी दुकान उघडताना मनात एक वेगळाच उत्साह असायचा. आज पुन्हा ती भेटणार, पुन्हा तिचं ते गोड हसू पाहायला मिळणार. माझं थकान जणू नाहीसं झालं होतं. दिवसभर कितीही ग्राहक आले तरी तिच्यासोबत असताना मला काम कधीच ओझं वाटत नाही. सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही दोघंही कामात गुंग असायचो, पण त्या कामाच्या मागे एक गुप्त खेळही सुरू असायचा. त्या आमच्या नजरेचा, आमच्या हसण्याचा. कधी ती पैसे मोजत असताना नकळत माझ्याकडे डोळे वर करून पाहायची. मी जर ग्राहकांशी बोलत असलो तरी तिच्या त्या नजरेतून अडकून जायचो आणि मग मी तिला हसून उत्तर द्यायचो. ती पटकन नजरा चुकवायची, पण तिच्या ओठावर उमटलेलं लाजरं स्मित माझ्या मनात दिवसभर रेंगाळत राहायचं. कधी ग्राहक कमी असायचे, दुकानात शांतता पसरली असायची, तेव्हा आम्ही दोघेही एकत्र बसून मोजणी करायचो. तिच्या बोटांनी सुट्टे पैसे उचलताना कधी माझ्या हाताला स्पर्श व्हायचा. अगदी क्षणभराचा तो स्पर्श असायचा, पण माझ्या अंगावर शहारे उठवायला पुरेसा होता. ती स्पर्श झाल्यावर लगेच गालातल्या गालात हसायची आणि मी नकळत तिच्याकडे पाहून थोडासा गोंधळलेला चेहरा करायचो. हळूहळू कांचनही दुकानाच्या कामात चांगली ट्रेन झाली होती. तिला व्यवहार कसा करायचा, कॅल्क्युलेशन कसं करायचं, मोजमाप कसं घ्यायचं, ग्राहकांना सामानाचं पॅकिंग कसं करायचं, हे सगळं अगदी पटकन समजू लागलं. पण खरं सांगायचं तर मला तिची हुशारी पाहून अभिमान वाटायचा. कधी कधी ती काहीतरी चुकीचं मोजायची, पण मी तिच्या हातातील वही घेऊन दाखवायचो. मी अगदी लक्ष लावून ऐकायची, पण मध्येच तिचे डोळे माझ्या चेहऱ्याकडे वळायचे. एकदा तर असं झालं की मी तिच्या हातातला पेन घेताना माझी बोटं तिच्या हातावर थांबली. तिच्या डोळ्यात मला एक वेगळाच प्रकाश दिसू लागला, जणू ती मला काही सांगू पाहत होती. त्या क्षणी आम्ही दोघेही काहीच बोललो नाही, फक्त एकमेकांच्या डोळ्यात हरवलो. दुकानातल्या भिंतीवरची घड्याळाची टिकटिकही त्या शांततेला भंग करू शकत नव्हती. तिच्या सोबतच्या प्रत्येक क्षणानं माझ्या आयुष्यात एक नवा रंग भरायला सुरुवात केली होती. साधं काम, सामानाचे मोजमाप, पैशांची देवाणघेवाण या सगळ्यातही आता मला एक अनोखी गोडी सापडत होती, कारण ते काम मी तिच्या सोबत करत होतो. ती सकाळी येताना तिच्याबरोबर जेवणाचा डबा घेऊन
यायची आणि मीही माझा डब्बा आणायचो. मग दुपारी आम्ही दोघेही एकत्र जेवण करायचो, गप्पा मारायचो आणि थोडा वेळ आराम करायचो. त्या क्षणामध्ये मला खूप छान वाटायचं. जणू साधं साधं आयुष्य देखील रंगतदार झालं होतं. कांचन शहरातील शिकलेली असल्यामुळे तिला बाहेर फिरायची, सिनेमा पाहायची, थोडी मोकळेपणाने जगायची सवय होती. एके दिवशी ती हसत मला म्हणाली, कुणाल, आपण आज दुपारी सिनेमा पाहायला जाऊया का? मी थोडा चकित झालो, पण तिच्या डोळ्यातील चमक पाहून मी नाही म्हणू शकलो नाही आणि होकार दिला. दुपारी आम्ही 2:30 वाजता दुकान बंद केलं आणि जवळजवळ एक थिएटर होतं. सिनेमा हॉलच्या बाहेर हिंदी सिनेमाचं पोस्टर लावलेलं होतं आणि तोच सिनेमा आज चालू होता. आम्ही दोघं तिकीटे घेतली आणि हॉलमध्ये शिरलो. आतलं वातावरण मंद उजेडात, थंडगार एसीच्या झुळकीत आणि लोकांच्या कुजबुजानं भरलेलं होतं. आम्ही आमच्या सीटवर जाऊन बसलो. गर्दी असली तरी आमच्यातील जवळीक मात्र अजून जास्त जाणवू लागली. सीटवर जणू काही अंतरच उरलं नव्हतं. मी आणि ती अगदी शेजारी. तिच्या सुगंधाचा हलकासा दरवळ माझ्या श्वासात मिसळत होता. चित्रपट सुरू झाल्या. पडद्यावर संगीताच्या लहरी उमटत होत्या, पण माझं मन मात्र तिच्या शेजारी बसल्याचा अनुभवाच्या गुपचूप ऐकत होतं. तिच्या पल्लू हलका हलका माझ्या हाताला स्पर्श करत होता आणि प्रत्येक वेळी माझ्या अंगावर शहारे उठत होते. सिनेमा रोमॅन्टिक होता. नायिकेच्या नजरा जशा एकमेकांत गुंतत होत्या तशाच आमच्याही नजरांमध्ये काहीतरी अनोखं घडत होतं. कधी स्क्रीनवरचा सीन पाहताना आमची नजर एकमेकांच्या डोळ्यात रेंगाळायची. मग दोघेही हलकंसं असायचो. त्या अंधुक प्रकाशात तिचे डोळे अगदी चमकत होते, जणू काही ते माझ्यासाठीच बोलत होते. पॉपकॉर्न घेता ती माझ्याकडे वळली. तिचा हात माझ्या हाताला हलकासा स्पर्शून गेला. काही वेळाने मीही तिच्यासाठी आईस्क्रीम आणलं. ती आईस्क्रीम खाताना नकळत माझ्याकडे पाहून हसली. तिच्या त्या हसण्यात अशी काही जादू होती की मला सिनेमा विसरायला झाला होता. आणि मग अचानक अगदी नकळत आमचे हात एकमेकांच्या हातात आले. सुरुवातीला क्षणभर आम्ही दोघं थोडे दचकलो, पण नंतर तिने तिची कोमल बोटं माझ्या हातात गुंफली. त्या स्पर्शाने माझ्या मनात एक वादळ उसळलं. हृदयाची धडधड वाढली. श्वास वेगवान झाला. माझ्या हातात तिचे हात होते आणि त्या क्षणी मला असं वाटलं जणू संपूर्ण जग इथेच थांबलं आहे. सिनेमा चालू होता. पडद्यावर दृश्य बदलत होती, पण आमचं जग मात्र आमच्या हातातल्या त्या स्पर्शांत अडकून बसलं होतं. मी हलकेच तिच्या हाताला घट्ट पकडला आणि तिनेही किंचित उंजळ माझ्या हातावर घट्ट केली. आमच्या नजरा पुन्हा एकदा भिरल्या. तिच्या डोळ्यात थोडीशी लाज होती, पण त्याचबरोबर एक न बोललेली कबुली होती की ती माझ्याशी तितकंच जवळीक अनुभवते जितकं मी. सिनेमा संपेपर्यंत आम्ही तसंच हातात हात धरून बसलो. पडद्यावर शेवटच्या गाणं लागलं. लाईट हळूहळू पेटू लागले. लोक उठून बाहेर पडू लागले, पण आम्हाला मात्र आपले हात सोडवत नव्हते. पत्राच्या शेवटी लिहिलेलं नाव पाहून माझ्या हातापायातलं बळच जणू काही त्या क्षणाने आम्हाला एकत्र बांधून ठेवलं होतं. संध्याकाळी 10 वाजता सिनेमा संपला आणि आम्ही बाहेर आलो. थिएटरच्या बाहेरच्या गर्दीतून चालताना आमचे हात नकळत पुन्हा एकत्र झाले. बाहेरचे आकाश गुलाबी नारंगी संध्याकाळीने रंगलेलं होतं आणि माझ्या मनात वाटत होतं हे संध्याकाळ आता आमच्यासाठीच खास आहे. सिनेमा खूप खूप सुंदर होता, पण खरी जादू झाली होती तिच्या त्या नजरेतल्या आपुलकीनं. आणि पहिल्यांदाच माझा हात हातात घेतल्यानं त्या दिवसानंतर माझ्या मनात तिच्याबद्दल काहीतरी वेगळं घडायला लागलं होतं. ती खूप खुश दिसत होती. हसत हसत म्हणाली, मला कुणाल, मला तुझा नंबर मिळेल का? मी हसून माझा नंबर दिला आणि त्या दिवसापासून ती मला मेसेज करू लागली, स्टिंग करू लागली, फोनवर बोलू लागली. तिच्या त्या बोलण्यात एक वेगळंच गोडपण होतं. जणू ती मला खरोखरच आवडू लागली होती. कधी कधी ती माझ्याशी प्रेमाच्या गोष्टीही करू लागली आणि माझं मन तिच्या प्रत्येक शब्दाने वितळत होतं. पण मनाच्या कोपऱ्यात मला एक वेदना कुडतडत होती, कारण मी एक नोकर होतो आणि आमच्या दोघांच्या परिस्थितीत जमिनी आसमानचा फरक होता. त्यात मालकांनी माझ्यावर पूर्ण विश्वास टाकला होता आणि त्यांचा विश्वासघात करणं मला कधीही मंजूर नव्हतं होत. मला कांचन आवडू लागली होती. ती खूपच सुंदर होती. तिचं बोलणं, तिचे हसणं सगळं माझ्या मनाला भुरळ घालत होतं, पण तिच्या आईवडिलांना फसवणं हे माझ्या मनाला पटणार नव्हतं. दिवस असे जात राहिले. दरम्यान मालकांची तब्येत बरी होऊ लागली. ते हळूहळू सुधारत होते. एके दिवशी दुपारी आम्ही दोघांनी एकत्र जेवण केलं. जेवणानंतर नेहमीप्रमाणे थोडा वेळ आराम करण्यासाठी बसलो. आम्ही अगदी जवळजवळ बसलो होतो. मी सहजपणे तिच्याकडे पाहिलं तर ती माझ्याकडे एकटक पाहत होती. तिच्या डोळ्यात काही वेगळं चमकत होतं. त्या क्षणी मला काही कळेना काय घडतंय, कांचनच्या मनात काय चाललंय. माझं हृदय मात्र जोरजोराने धडधडत होतं. वातावरणात एक अशी नशा होती जणू वेळ, जागा सगळं थांबवून गेलं होतं. अचानक कांचनने हलक्या थरथरणाऱ्या हातानं माझा चेहरा धरला आणि माझ्या ओठावर एक हलकंसं चुंबन उमकलं. त्या स्पर्शानं माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. माझ्या छातीतील धडधड कानात स्पष्ट ऐकू येत होती. मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात लाजेची हलकी छटा होती, पण त्याचवेळी प्रेमाची एक खोल नदी वाहत होती. मी स्वतःवर ताबा ठेवू शकलो नाही. हळूहळू मीही तिच्या ओठावर ओठ टेकवले. तो क्षण, तो एक चुंबन नव्हता, ते आमचं पहिलं वचन होतं. त्या चुंबनात उत्कटता होती, ओलावा होता, पण त्याहून जास्त म्हणजे महत्त्वाचं होतं एकमेकांना पूर्णपणे स्वीकारण्याची इच्छा होती. तिचे केस माझ्या गालावर अलगद पडत होते. तिचा श्वास माझ्या श्वासात मिसळला होता. आम्ही डोळे मिटून त्या क्षणात हरवून गेलो.
जगातलं सगळं काही नाहीसं झालं होतं, फक्त मी आणि ती होतो. त्या काही क्षणांनी आमच्यातला आयुष्याला एक नवी दिशा दिली होती. आमच्या हृदयात प्रेमाच्या लाटा जोराने आपटू लागल्या. मनात एक वेगळंच वादळ उठलं होतं, आनंदाचं, उत्कटतेचं, पण त्याचबरोबर भीतीच्याही. काही वेळाने मी भानावर आलो होतो. हात अजूनही तिच्या हातात होते. तिच्या ओठावरचा गोडवा अजून माझ्या ओठावर रेंगाळत होता. पण मनात असंख्य विचारांचे वादळ उठले. मी तिच्याकडे पाहिलं. डोळ्यात किंचित बेचैनी होती. हळू आवाजात मी म्हणालो, कांचन, आपण हे चुकीचे करत नाही आहोत ना? खरं तर तुझ्या आणि माझ्या परिस्थितीत जमीन आसमानचा फरक आहे. आणि माझं घर, माझं आयुष्य इतकं साधं की इतकं गरीब आहे. मला तुला आणि तुझ्या आईबाबांना फसवायचं नाही. त्यांना आपलं नातं मान्य होणं कठीण आहे. त्यांच्या दृष्टीने मी फक्त एक नोकर आहे. माझे शब्द ऐकताच कांचनचा चेहरा अचानक गंभीर झाला. तिच्या डोळ्यात पाणी दाटून आलं. काही क्षण ती न बोलता माझ्याकडे पाहत राहिली. मग तिच्या डोळ्यातून आडवे ओसळू वाहू लागले. ती रडत म्हणाली, कुणाल, नोकर असला म्हणून काय झालं? तू एक माणूस आहेस आणि तुझं मन सोन्यासारखं आहे. मी तुझ्या डोळ्यातले प्रामाणिकपण पाहिलं आहे. तुला पैशांची किंवा श्रीमंतीशी नाही मोजता येणार. मला तुझ्या पैशांची, तुझ्या घरच्या परिस्थितीशी काही देणं घेणं नाही. मला फक्त तू हवा आहेस. तुझं हृदय, तुझं प्रेम, तुझ्या प्रेमात जगायचे आहे आणि गरिबीतसुद्धा तुझ्याबरोबर संसार करायला मी तयार आहे. तिचे शब्द माझ्या कानात घुमले आणि माझ्या डोळ्यात पाणी दाटलं. त्या क्षणी माझ्या मनातलं सगळं ओझं हलकं झालं. माझ्या हातात तिचे थरथरणारे हात होते. तिच्या डोळ्यात निश्चय होता. मी हळूच तिच्या अश्रूवर ओठ टेकवले आणि तिचे गाल ओलसर होते. पण त्या ओलाव्यातही एक गोडवा होता. मी तिला मिठीत घेतलं आणि ती माझ्या छातीवर डोकं ठेवून रडत राहिली. माझ्या मनात फक्त एकच विचार उमटला, ही मुलगी खरंच माझ्यासाठीच आहे आणि मी तिला कधीच सोडणार नाही. आम्ही तिथे बराच वेळ बसलो. बाहेर जग आपल्याला विसरून गेलं होतं. त्या क्षणी आमचं नातं फक्त प्रेमाचं नव्हतं, ते आत्म्याचं नातं बनलं होतं. तिच्या शब्दांनी माझं मन रवलं, पण तरी मला काय करावं हे कळत नव्हतं. शेवटी त्या दिवशी संध्याकाळी काम आटोपल्यावर मी धाडस कांचनला घेऊन घरी गेलो आणि तिच्या आईबाबांना बोलावलं. ते समोर आले तेव्हा माझं हृदय जोराने धडधडत होतं. मी घाबरत पण ठामपणे म्हणालो, मालक, मला तुमच्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. ते शांतपणे म्हणाले, बोल कुणाल. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणालो, खरं सांगायचं तर कांचन आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे, पण मला तुम्हाला फसवायचं नाही, म्हणून मी आधीच ही गोष्ट सांगत आहे. तुम्हाला आमचं नातं मान्य असेल तर काही हरकत नाही. मी लगेच हे सगळं थांबवेन, पण जर तुम्हाला योग्य वाटलं तर आमचं लग्न तुम्ही ठरवू शकता. तुम्हाला वाटलं तर मला कामावरून काढून टाका, पण तुमच्याशी दगाफटका मी करणार नाही. एवढं बोलून मी तिथून निघून गेलो आणि 2 दिवस तिथे 3 दिवस दुकानात कामावर गेलो. अचानक एक दिवस मालकांचा फोन आला. त्यांनी मला घरी बोलावून घेतलं. मी थोडा घाबरतच त्यांच्या घरी गेलो तर तिथं मालक, त्यांची पत्नी आणि कांचन तिघंही माझी वाट पाहत होते. त्यांनी मला सोफ्यावर बसायला सांगितलं आणि मालक शांतपणे म्हणाले, कुणाल, तू खूप चांगल्या मनाचा आहेस. तू आम्हाला सगळं स्पष्टपणे सांगितलंस. हा तुझ्या प्रामाणिकपणाचा पुरावा आहे. मी तुझं काम खूप वर्षापासून पाहतोय. तू कधी दुकानामध्ये फेरफार केला नाही, कधी चुकीचा वागला नाहीस. माझ्या आजारपणातून तू आमच्यासाठी खूप आधार दिलास. हो, तू गरीब आहेस, पण त्यात कसलीही लाज. गरीब असूनही तू प्रामाणिक आहेस आणि तेच खरं मोठा धन आहे. माझ्या मुलीचं तुझ्यावर प्रेम आहे आणि मला दिसतंय की तूही तिच्यावर तितक्याच मनापासून प्रेम करतोस. म्हणून मी आणि माझी पत्नी तुमच्या लग्नाला होकार देतो. हे शब्द ऐकताच माझे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. कांचनही डोळ्यात पाणी आणून माझ्याकडे हसत पाहत होती. आम्ही दोघेही त्या क्षणी एकमेकांच्या डोळ्यातून प्रेमाचे वचन देत होतो. ही आनंदाची बातमी लगेच माझ्या आईबाबांना सांगितली. काही दिवसातच कांचनचे आईबाबा माझ्या घरी आले आणि लग्नाची बोलणी झाली. मग काही दिवसातच आमच्या दोघांचं खूप मोठ्या धुमधडाक्यात लग्न झालं. सगळ्या नातेवाईकांच्या आणि मित्रांच्या उपस्थितीत तो दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण ठरला. लग्नानंतरची आमची पहिली रात्र खूपही प्रेमाने, खूप जिव्हाळ्याने गेली. आजही कांचन माझ्यावर तितकंच प्रेम करते जेवढं लग्नाआधी करत होती. आमचं आयुष्य आता खूप आनंदात चाललं आहे, एकमेकांच्या आधारानं, एकमेकांच्या सोबतीनं. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं? आम्ही दोघांनी प्रेम करून लग्न केलं ते बरोबर केलं होतं की चूक? आणि कांचनच्या आईवडिलांनी आमच्या प्रेमाला होकार दिला ते योग्य होतं की अयोग्य? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा. प्रेमाचा दर्जा, पैसे किंवा परिस्थिती महत्त्वाची नसते, असतं ते महत्त्वाचं स्वच्छपण आणि प्रामाणिकपणा. कुणाल गरीब होता. लग्नानंतरचे काही महिने आमच्यासाठी स्वप्नासारखे गेले होते. कांचनच्या चेहऱ्यावरचं हसू पाहिलं की माझा सगळा थकवा कुठल्या तरी क्षणात नाहीसा व्हायचा. सकाळी ती माझ्यासाठी चहा करताना मुद्दाम माझ्याकडे चोरून पाहायची आणि मी तिच्याकडे पाहिलं की लगेच नजर खाली घालायची. रात्री आम्ही बराच वेळ एकमेकांशी बोलत असायचो. कधी भविष्याची स्वप्न रंगवायचो तर कधी लग्नाआधीच्या त्या दिवसांच्या आठवणी काढून असायचो. एकदा मी तिला सहज विचारलं, कांचन, तुला कधी माझ्यासोबत लग्न केल्याचा पश्चाताप होतो का? ती काही क्षण शांत राहिली आणि मग माझ्या हातावर हात ठेवत म्हणाली, कुणाल, तुझ्याशी लग्न करणं हा माझा
आयुष्यातला सर्वात सुंदर निर्णय आहे, पण मला एक गोष्ट कायम भीती घालते. मी तिच्याकडे पाहत विचारलं, कशाची? ती माझ्या डोळ्यात पाहत हळू आवाजात म्हणाली, तुला कधी माझ्यामुळे काही सहन करावं लागू नये. तिच्या त्या शब्दांचा अर्थ मला तेव्हा पूर्णपणे समजला नाही, पण काही दिवसांनी सगळं बदललं. मी त्या दिवशी सकाळी दुकान उघडण्यासाठी मी घरातून निघणार इतक्यात माझ्या सासऱ्यांचा फोन आला. त्यांचा आवाज नेहमीपेक्षा गंभीर होता. ते म्हणाले, कुणाल, शक्य असेल तर आज संध्याकाळी लवकर घरी ये. तुझ्याशी आणि कांचनशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. फोन ठेवताच माझ्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. दिवसभर काम करत असतानाही माझं लक्ष लागत नव्हतं. संध्याकाळी घरी पोहोचलो तेव्हा घरात एक विचित्र शांतता होती. कांचनच्या डोळ्यात चिंता दिसत होती. तिची आईही काहीतरी लपवत असल्यासारखी वाटत होती. मी आत गेल्यावर सासरे म्हणाले, बस कुणाल. मी आणि कांचन त्यांच्यासमोर बसलो. काही क्षण ते काहीच बोलले नाहीत. शेवटी त्यांनी एक जुनी फाईल माझ्यासमोर ठेवली. माझ्या भुवया उंचावल्या. मी विचारलं, हे काय आहे? त्यांनी खोल श्वास घेतला आणि म्हणाले, तुझ्या वडिलांबद्दलची काही कागदपत्रं आहेत. माझ्या छातीत धस्स झालं. माझे वडील साधे माणूस होते. आमच्याकडे फार काही नव्हतं, पण त्यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे संसार केला होता. मी फाईल उघडली आणि त्यात काही जुने कागद आणि एक फोटो आणि एका जमिनीचा दस्तऐवज दिसला. माझ्या थरथरत लागले. मी सासऱ्यांकडे पाहिलं आणि ते म्हणाले, कुणाल, तुला जे माहीत आहे त्यापेक्षा तुझ्या घरचा भूतकाळ वेगळा आहे. कांचनने माझा हात घट्ट धरला. माझ्या मनात हजारो प्रश्न उभे राहिले. मी घाबरत विचारलं, मग खरं काय आहे? तेवढ्यात सासऱ्यांनी सांगितलं, तुझ्या वडिलांनी कधीकाळी माझ्या वडिलांना एका मोठ्या संकटातून वाचवलं होतं. त्यावेळी माझ्या वडिलांनी त्यांना काही जमिनी आणि पैशांची मदत देण्याचं वचन दिलं होतं, पण परिस्थिती बदलली आणि ते वचन कधी पूर्ण झालं नाही. मी अवाक होऊन त्याच्याकडे पाहत राहिलो. ते पुढे म्हणाले, आणि त्या जमिनीचा काही भाग आजही तुझ्या नावावर आहे असायला हवा होता. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. इतकी वर्ष मी स्वतःला गरीब समजत होतो, पण माझ्या कुटुंबाच्या नावावर काहीतरी हलकंसं हक्क असू शकतो याची मला कल्पनाही नव्हती. कांचन माझ्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात आश्चर्यापेक्षा माझ्यासाठी काळजी होती. मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो, कांचन, मला पैशांची गरज नाही, मला फक्त सत्य जाणून घ्यायचं आहे. ती हसली आणि म्हणाली, म्हणूनच तर तुझ्यावर प्रेम केलं कुणाल. परिस्थिती बदलली तरी तू बदलत नाहीस. त्या रात्री आम्ही दोघे घराच्या गच्चीवर बसलो होतो. आकाशात चंद्र शांतपणे चमकत होता. कांचन माझ्या खांद्यावर डोकं ठेवून बसली होती. मी तिच्यावर केसावरून हात फिरवत म्हणालो, आपल्या आयुष्यात कितीही वादळं आली तरी माझा हात सोडू नकोस. ती माझ्याकडे पाहून हळूच म्हणाली, हात सोडायचा प्रश्नच नाही. पण कुणाल, काय? मला वाटतं ही फक्त सुरुवात आहे. तिच्या त्या शब्दांनी तिच्याकडे पाहत राहिलो. दुसऱ्या दिवशी आम्हाला कळलं की त्या जमिनीच्या प्रकरणात आणखी एक व्यक्ती होती. माझ्या वडिलांचा जुना मित्र. आणि तो माणूस अचानक आमच्या आयुष्यात परत आला होता. त्याने आम्हाला एक धक्कादायक सत्य सांगितलं. माझ्या वडिलांनी शेवटच्या काळात त्यांच्याकडे एक पत्र ठेवलं होतं. त्या पत्रात माझ्यासाठी एकच वाक्य लिहिलं होतं, माझ्या मुलाला त्यांचा हक्क मिळवून दे, पण त्यांच्या मनात पैशांचा अहंकार कधी येऊ देऊ नकोस. ते पत्र वाचताना माझ्या डोळ्यात पाणी आलं. मला अचानक बाबांची आठवण झाली. कांचनने मला जवळ घेतलं आणि काहीही न बोलता माझ्या पाठीवर हात फिरवत राहिली. त्या क्षणी मला जाणवलं, आयुष्यात माणूस कितीही श्रीमंत किंवा गरीब असला तरी त्याच्यासोबत खरं प्रेम करणारी व्यक्ती असेल तर तो कधीच एकटा नसतो. पण आम्हाला अजून एक मोठा धक्का बसायचा होता. त्या जमिनीच्या कागदपत्रावर एक अशा व्यक्तीची सही होती जिला आम्ही पूर्णपणे विश्वास समजत होतो. आणि त्या क्षणापासून आमच्या प्रेमाच्या सुंदर आयुष्यात संशयाचं सावट पसरू लागलं. त्या कागदपत्रावरची सही पाहताच माझ्या अंगावर काटा आला, कारण ती सही माझ्या सासऱ्यांचा सर्वात विश्वासू माणसाची होती. तो गेली अनेक वर्ष त्यांच्या व्यवसायात काम करत होता आणि घरातल्या प्रत्येक गोष्टीची त्याला माहिती होती. मी काही क्षण त्या कागदांकडे पाहतच राहिलो. माझ्या मनात एकच प्रश्न घोळत होता, ज्याच्यावर माझे सासरे एवढा विश्वास ठेवतात तो माझ्या वडिलांच्या हक्काशी संबंधित कागदपत्रांमध्ये कसा काय आला? कांचनने माझ्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि माझ्या मनातलं ओळखल्यासारखं म्हणाली, कुणाल, घाबरू नकोस, आपण सध्या शोधू. मी तिचा हात घट्ट धरला आणि म्हणालो, कांचन, काही झालं तरी मी तुझ्या बाबांवर संशय घेणार नाही. त्यांनी मला मुलासारखं स्वीकारलं आहे. तेवढ्यात माझे सासरे खोलीत आले. त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता होती. त्यांनी माझ्याकडे शांतपणे सांगितलं, कुणाल, तू बरोबर विचार करतोयस. ही गोष्ट माझ्याही लक्षात आली काही दिवसांपूर्वीच आली, म्हणूनच मी तुला बोलावलं. मी विचारलं, मग आपण काय करायचं? ते म्हणाले, आपण जुन्या कागदपत्रांची पुन्हा तपासणी करू, पण एक गोष्ट लक्षात ठेव, ज्याच्यावर आपल्याला संशय आहे त्याची कल्पना अजिबात होऊ देता कामा नये. त्या रात्री कांचन आणि मी आमच्या खोलीत आलो, पण दोघांनी झोप येत नव्हती. कांचन खिडकीजवळ उभी राहून बाहेर पाहत होती. मी तिच्याजवळ गेलो आणि हळूच विचारलं, काय विचार करतेस? ती माझ्याकडे वळली आणि म्हणाली, मला एक गोष्ट जाणवते. काय? हे सगळं फक्त जमिनीचं प्रकरण नाही. कुणीतरी खूप वर्षापासून काहीतरी लपवत आहे. तिच्या त्या शब्दांनी माझ्या मनातही संशय निर्माण झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या सासऱ्यांनी त्या जुन्या कर्मचाऱ्याला घरी बोलावलं. तो आला तेव्हा अगदी नेहमीसारखाच वागत होता, पण माझी नजर त्याच्या प्रत्येक हालचालीवर होती. सासऱ्यांनी अचानक
त्यांच्यासमोर माझ्या वडिलांच्या जमिनीचा विषय काढला. त्याच्या चेहऱ्यावरचं क्षणभर भीती चमकली आणि लगेच नाहीशी झाली. मी ते पाहिलं, कांचनने ते पाहिलं. सासऱ्यांनी त्याला विचारलं, या कागदावर तुझी सही आहे, याचा अर्थ काय? तो काही क्षण गप्प राहिला आणि मग म्हणाला, साहेब मला काहीच आठवत नाही, खूप जुनी गोष्ट आहे. सासऱ्यांचा आवाज कठोर झाला, मला खोटं बोलू नकोस. खोलीत शांतता पसरली. शेवटी त्याने मान खाली घातली आणि म्हणाला, साहेब मी एकट्याने काही केलं नव्हतं. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मी पुढे होत विचारलं, मग कोण होतं तुझ्यासोबत? त्याने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात भीती होती. तो काही बोलणार इतक्यात अचानक त्यांचा फोन वाजला. त्याने फोन पाहिला आणि चेहरा पटक पडला. तो घाईघाईने बाहेर निघून गेला. माझे सासरे त्याच्या मागे जाणार इतक्यात कांचनने माझा हात पकडला. ती कुजबुजली, कुणाल थांब, तो फोन कुणाचा होता याआधी शोधूया. संध्याकाळी आम्ही त्यांच्या हालचालींचा मागोवा घेण्याचा निर्णय घेतला, पण आम्हाला कल्पनाही नव्हती की पुढे जे सत्य येणार होतं ते आमच्या संपूर्ण आयुष्याला हादरवणारं होतं. त्या रात्री उशिरा सासऱ्यांना एक अनोळखी नंबरवरून फोन आला. फोनवर फक्त एवढंच सांगण्यात आलं, जुनी फाईल उघडू नका, नाहीतर तुमच्या मुलींच्या संसारावर परिणाम होईल. फोन कट झाला. सासऱ्यांनी लगेच कांचनकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर भीती उमटली. मी मात्र तिच्यासमोर उभा राहून म्हणालो, कांचनला कोणीही हात लावायचा प्रयत्न केला तर त्याआधी माझ्याशी सामना करावा लागेल. ती माझ्या जवळ आली आणि माझ्या हातात हात ठेवून म्हणाली, मला तुझ्या भीती वाटत नाही कुणाल, मला फक्त तुला काही होऊ नये असं वाटतं. मी तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेत म्हणालो, आपण एकत्र आहोत त्यामुळे कुठलाही धोका आपल्यापेक्षा मोठा नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र सगळ्यात मोठा ट्विस्ट आमची वाट पाहत होता. माझ्या सासऱ्यांनी मला त्याच्या ऑफिसमधल्या जुन्या कपाटातून लिफाफा दिला. त्यावर माझ्या वडिलांचं नाव होतं. लिफाफा उघडताना माझ्या हात थरथरत होते. आत एक पत्र होतं. मी ते वाचायला सुरुवात केली आणि पहिल्याच ओळीने माझा श्वास थांबला. कुणाल, जर हे पत्र तुझ्या हातात आलं असेल तर समज की त्या माणसावर तू आज विश्वास ठेवतोस त्याच्यामुळे आपल्या कुटुंबावर हे संकट आलं आहे. माझ्या हातातून पत्र जवळजवळ खाली पडलं. कांचन माझ्या बाजूला उभी होती. मी तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यातही अश्रू होते. पण पत्राचा शेवट वाचल्यावर आमच्या दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली, कारण तिथे एका व्यक्तीचं नाव लिहिलं होतं आणि ते नाव आमच्या अगदी जवळच्या माणसाचं होतं. पत्राच्या शेवटी लिहिलेलं नाव पाहून माझ्या हातापायाला बळच निघून गेलं होतं. ते नाव होतं माझ्या सासऱ्यांच्या पत्नीचं, म्हणजेच कांचनच्या आईचं. माझ्या डोळ्यासमोर अंधार यायला लागला. मी पुन्हा पुन्हा ते नाव वाचत होतो. मन म्हणत होतं, हे शक्यच नाही. ज्या आईने मला मुलासारखं स्वीकारलं, त्या आईने आमच्या लग्नाच्या स्वतः पुढाकार घेतला, ती माझ्या वडिलांच्या आयुष्यात घडलेल्या या सगळ्या प्रकारात कशी काय असू शकते? कांचनने माझ्या हातातून ते पत्र घेतलं आणि ते वाचताच तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती काही क्षण काहीच बोलली नाही. मग तिने हळू आवाजात विचारलं, कुणाल, तुला माझ्या आईवर विश्वास नाही का? मी तिच्याकडे पाहिलं आणि म्हणालो, विश्वास आहे कांचन, पण या पत्रात तिचं नाव का आहे हे मला समजत नाही. तेवढ्यात मागून आवाज आला, कारण काही सत्य इतकी जुनी असतात की त्यांनी लपवण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची पडतं. आम्ही दोघांनी वळून पाहिलं. दारात माझे सासरे उभे होते. त्यांच्या हातात आणखी एक जुना लिफाफा होता. त्यांच्या चेहऱ्यावरचं दुःख पाहून मला माझ्या मनातील भीती आणखी वाढली. ते हळूहळू आमच्या जवळ आले आणि म्हणाले, कुणाल, मी तुला जे सांगणार आहे ते ऐकल्यावर कदाचित तू माझ्यावरही रागावशील, पण आज मला सगळं सांगावंच लागेल. कारण कांचन त्यांच्याजवळ गेली आणि म्हणाली, बाबा, आईचं नाव त्या पत्रात का आहे? त्यांनी काही क्षण डोळे मिटले आणि म्हणाले, कारण तुझ्या आईला या सगळ्याबद्दल माहिती होती, पण तिने तुझ्या वडिलांना फसवलं नव्हतं. माझा गोंधळ वाढला. मग तिने काय केलं? त्यांनी उत्तर देण्याआधीच घराच्या बाहेर गाडी थांबवल्याचा आवाज आला. आम्ही खिडकीतून बाहेर पाहिलं तर तोच जुना कर्मचारी घाईघाईने घरात येत होता. त्यांच्या हातात एक काळी बॅग होती. तो आत येताच त्याने दरवाजा बंद केला आणि थेट माझ्या सासऱ्यासमोर उभा राहिला. त्याचा चेहरा घामाने भिजला होता. तो म्हणाला, साहेब, आता वेळ राहिलेली नाही. ते लोक माझ्या मागावर आहेत. सासऱ्यांनी कठोर आवाजात विचारलं, काय घेऊन आलास? त्याने काळी बॅग टेबलवर ठेवली आणि ती उघडली. आत काही जुने फोटो, कागदपत्र आणि एक छोटासा कॅसेट प्लेअर होता. त्याने कॅसेट बाहेर काढली आणि म्हणाला, ही तुमच्या वडिलांची शेवटची रेकॉर्डिंग आहे. माझ्या छातीत धडधड सुरू झाली. आम्ही सगळे त्या कॅसेटभोवती बसलो. रेकॉर्डिंग सुरू झालं. काही क्षण फक्त आवाजात कडकड ऐकू आली आणि मग एका ओळखीच्या आवाजाने माझं हृदय थांबवलं. कुणाल, जर हे ऐकत असेल तर त्याला एक गोष्ट नक्की सांग. त्याच्या आईवडिलांच्या आयुष्याचा सर्वात मोठा त्याग त्याच्यापासून लपवला गेला आहे. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कांचनने माझा हात घट्ट पकडला. रेकॉर्डिंग पुढे सुरू झालं. मी गरीब होतो, पण माझ्याकडे एक सत्य होतं. माझ्या मुलाला आणि त्याच्या घराण्याची संपत्ती नको होती. मला फक्त त्याचं आयुष्य सुरक्षित हवं होतं, म्हणून मी एक करार केला होता. अचानक रेकॉर्डिंग थांबलं. आम्ही सगळे स्तब्ध झालो. मी घाबरत विचारलं, करार कोणता? तो जुना कर्मचारी खाली घालून म्हणाला, तुझ्या वडिलांनी तुझं आयुष्य वाचवण्यासाठी स्वतःवर एक खोटा आरोप घेतला होता. माझ्या अंगावर शहारा आला. कसला आरोप? मी जवळजवळ ओरडलोच नाही. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, तुझ्या वडिलांवर चोरीचा आरोप झाला होता, पण चोरी त्यांनी केली नव्हती. खोलीत पुन्हा शांतता पसरली. मी सासऱ्याकडे पाहिलं.
त्याच्या डोळ्यात अपराधीपणा होता. कांचनच्या आईने अचानक खोलीत प्रवेश केला. तिच्या हातात एक जुना फोटो होता. तिने तो फोटो माझ्यासमोर ठेवला. फोटोमध्ये माझे वडील, माझे सासरे आणि एक अनोळखी माणूस उभे होते. ते मन त्या फोटोच्या मागे लिहिलेल्या एका वाक्याने माझ्या अंगावर काटा आला. यापैकी एक जण विश्वासघातकी आहे. मी फोटो हातात धरून त्या तिघांकडे पाहत राहिलो. अचानक माझ्या सासऱ्यांनी डोळे खाली केले. कांचनने ते पाहिलं आणि थरथरत्या आवाजात विचारलं, बाबा, तुम्हाला या सगळ्यांबद्दल आधीपासून माहिती होती? त्यांनी उत्तर दिलं नाही. त्यांच्या शांततेनेच मला उत्तर मिळालं होतं. पण पुढच्या क्षणी त्यांनी जे सांगितलं त्याने माझ्या आयुष्याचा पाया धरला. हो कुणाल, मला सगळं माहीत होतं आणि तुझ्या वडिलांनी शेवटच्या क्षणी मला एक विनंती केली होती. माझ्या मुलाचं आयुष्य कधीही तुझ्या मुलीशी जोडू नकोस. पण मी ते वचन मोडलं. कांचनने त्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. ती माझ्याकडे पाहत होती आणि माझ्या मनात एकच प्रश्न घुमत होता. माझ्या वडिलांनी माझं आणि कांचनचं लग्न होऊ नये असं का म्हटलं होतं? आणि जर त्यांना आमच्या लग्नाबद्दल आधीच माहिती होतं तर त्यांच्या आणि कांचनच्या कुटुंबामध्ये नेमकं असं काय घडलं होतं? तेवढ्यात कांचनची आई रडत म्हणाली, कुणाल, तुझ्या वडिलांनी आम्हाला वाचवलं होतं, पण त्यासाठी त्यांनी स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. मी तिच्याकडे पाहत राहिलो. माझ्या डोक्यात एकामागून एक प्रश्न निर्माण होत होते आणि त्याच क्षणी त्या जुन्या कर्मचाऱ्याने टेबलवर आणखी एक कागद ठेवला. तो कागद पाहताच माझे सासरे घाबरले. त्यांनी ओरडत म्हटलं, हा कागद कुणालच्या हातात जाऊ देऊ नका. पण तोपर्यंत उशीर झाला होता. मी तो कागद उचलला आणि त्यावर माझ्या वडिलांची सही होती आणि त्याच्या सहीखाली लिहिलं होतं, जर माझ्या मुलाचं लग्न कांचनशी झालं तर एक दिवस हे सत्य दोन्ही कुटुंबांना उद्ध्वस्त करेल. मी कांचनकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती माझ्याजवळ आली, माझ्या हातात हात घेतला आणि म्हणाली, कुणाल, काही झालं तरी मी तुझ्यापासून दूर जाणार नाही. त्या क्षणी घराच्या बाहेर अचानक पोलिसांच्या गाडीचा सायरन ऐकू आला. आम्ही सगळे खिडकीकडे धावलो. 2 पोलीस घराकडे येत होते आणि त्यांच्या हातात एक वॉरंट होतं. नाव होतं माझं. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा. धन्यवाद.